हॅलो गाईज, हा माझा मित्र बिकार धंदे तोऱ्या माऱ्या करून कपडे घ्यायला आलाय. म्हणावं लागेल ना स्टँडर्ड शकते त्याच्यामुळे आपली सगळी पावडर बाहेर पडलेली होती 40,000ची. एकट्याने सगळी वाहिली. आता जय महाकाल. भावनं मस्त तुमचं भाऊ सकाळी सकाळी एकदम दणके पद्धतशीर आवरलंय आणि त्याच्यात एवढी जाम भूक लागली सकाळी सकाळी. आणि नेमका विषय असा आहे का मम्मी नाही घरी आपली, म्हटलं आता खायचं तर आहे आणि जेवायला काही नाही सध्या. आणि त्या दिवशी गाईज आपण आणली होती पपई घरी गोडाऊनवरतून आपल्या. एवढी मोठी पपई आता अर्धी डायरेक्ट संपून टाकली तुमच्या भावाने. हे बघा अर्धी डायरेक्ट खतम विषय गेलाय त्याचा. बस झाली म्हटलं आता. लय मोठी पपई आहे नाही, कारण हे बघा ना डायरेक्ट ताट भरले. ते ताट भरले ताट. म्हटलं गोळ्या खायच्या आहे तर करावं लागेल काहीतरी, कारण बनवायचं लय जीव आलं होतं. तर चला गाईज आता जायचं आहे आपल्याला सातपूरला. बट त्याच्या अगोदर जाऊ आपण गोडाऊनला जाऊन एक फायर एक्सटिंग्विशर ते रिफिलिंग करू आणि मग निघू. गाईज तर आता आहे ना आपण आलेले गोडाऊनला येऊन तो एक फायर एक्सटिंग्विशर होता तो रिफिलिंग केला आणि त्यानंतर मग सगळी आपली बसंती केली लोड, कारण नायट्रोजन पण संपलं होतं नाही का आपलं. तर चला गाईज आता आपल्याला निघायचं आहे सातपूरच्या प्रवासाला आणि अंबडच्या प्रवासाला. कारण एक सिलेंडर होतं तो रिफिलिंग केला, तो आहे अंबडचा, तो अंबडला देऊ आणि तिथून मग जाऊ सातपूरला CO2 घ्यायचे आणि 1-2 जणांना भेटायचं पण. तर आता आपण आलेलो आहे कंपनीच्या बाहेर. हे बघा ही कंपनी आहे, दिसली का. इथं आता फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केला होता तो पण द्यायचा आहे आणि त्यानंतर अजून काय ट्रेनिंग झाली तर होईल असं वाटतं. तर आता नाशिक ऑक्सिजनला आलो होतो आपण. इथं नायट्रोजन टाकले भरायला आणि त्यानंतर आहे ना आता हे बघा ते काही CO2 आहे गाईज, हे घेतलेले आता रिफिलिंग आणि टेस्टिंग करून. गाईज आता आपल्याला जायचं आहे RTO ऑफिसला, कारण आपली गाडी आहे ब्लॅकलिस्टमध्ये. तर आता आलेलं आहे RTOला. हे बघा हे चलनं घेऊन आता बघू आज RTO आले आपली गाडी ब्लॅकलिस्टमधून काढते का नाही. लय डोक्याला ताण दिलं आहे, रोज धारते आहे, रोज डोक्याला एक ताण. हे बघा RTO ऑफिस दिसलं का. आता मध्ये जाऊ काय नाही बघू. असली गर्दी नाही इथं गाईज, खतरनाक विषय डायरेक्ट. पहिले केवढी गर्दी. काहीच फायनली त्यांनी आता आहे ना ॲप्लिकेशन घेतलेलं आहे ब्लॅकलिस्टमधून काढायचं. तर आता ते मला बोललेले RTO वाले का म्हणे हे झालं तर म्हणे सोमवारपर्यंत क्लिअर होऊन जाईल नाही का म्हणे. बाकी महाराष्ट्र पोलीसचे जे चलन राहते ते ऑनलाईन भरलेच क्लिअर होत्या. फक्त RTOचे जे पडते ना त्याच्यासाठीच RTOला यावं लागतं. म्हटलं ठीक आहे चालेल, म्हटलं काही इश्यू नाही. मग आता ॲप्लिकेशन घेऊन टाकलेलं आहे त्यांनी, माझं नाव नंबर आणि अजून सिग्नेचर वगैरे घेऊन टाकलेलं आहे नाही का. म्हटलं ठीक आहे सर काही करा पण लवकरात लवकर करा. म्हटलं ठीक आहे म्हणे चालेल करतो म्हणे. सोमवारपर्यंत तर होऊनच जाईल, झालं तर आज पण होईल नाही तर सोमवारपर्यंत. इंजिनियर माणूस आमचा, इंजिनियर माणूस आहे आमचा. पाईप उतरवतोय इंजिनियर माणूस. तर स्टार फायरला गेलो होतो नेमके. सरांशी तर काही भेट नाही झाली, कारण ते कुठंतरी कामामध्ये बिझी झाले. तर मग ठाकूरला वगैरे भेटलो. मी आता चाललेलो आहे आपण घरी, कारण जाम लागली भूक. पप्पा कुठं चालले काही कळा ना. हो बरं पप्पाचे का. हा पप्पाला काहीतरी काम आलं होतं त्याच्यामुळं पप्पा गेले अर्जंट निघून. बँकेत काहीतरी काम होतं म्हणे, शेटचे कोणाचे पैसे टाकायचे वाटतं म्हणे. त्याच्यामुळे जेवण पण नाही केलं. आता तसेच गेले म्हणे बाहेरच खाली काहीतरी झालं. धन्य मी 2 मिसळ आणले होते आता पप्पाला आणि मला. हे बघा 2 मिसळ आणि पाव घेऊन आलो. चला गाईस जातो घरी. तर घरी आलेलो आहे आता आणि जाम भूक लागली आहे आणि त्याच्यात आपल्या घरी आहे पत्रे, त्याच्यामुळे असं खतरनाक गरम होतंय ना. अरे एकदम दणका विषय. आणि आता रट्टे आपण देणार आहे कशाचे, मिसळ पाव. एकदम खतरनाक विषय. मिसळ शेव बिव कांदा आणि पाव. हा नातकुळा दणका विषय तुमच्या भावाचा डायरेक्ट काय एकदम विषय हाड. तर चला काही आता मस्त जेवण करू.
जाम भूक लागली आहे कारण मला, कारण टाईम बघा किती झालेला आहे. सर तुमच्या भावाचं जेवण झालं आणि त्याच्यात आला आपल्याला दर्शन भाऊचा फोन का म्हणे जेल रोडला जाय आणि पेनड्राईव्ह घेऊन ये, नाही का जरा अर्जंट आहे. नेमकं थोडा आराम करायलाच बसलो होतो, काय करणार आहे, दर्शन भाऊचं काय म्हटलं जावंच लागेल. तर चला काहीच आता आपण चाललेलो आहे जेल रोडला. काहीच नाशिक रोडला एवढा खतरनाक पाऊस चालू आहे ना, पण आम्हाला जेव्हा त्या घाईघाईमध्ये आपण आलो आपल्या गोडाऊनला, नाही का. गोडाऊनला यायचं कारण असं होतं का नेमकं आलेलं आहे सगळं आबूट, हे बघ कधी पण पाऊस येऊ शकते. त्याच्यामुळे आपली सगळी पावडर बाहेर पडलेली होती 40,000ची, एकट्याने सगळी वाहिली. आता आलो होतो एक फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करायला, हे बघा हे वालं, आणि भलतंच काम करत बसलो. आता कॅपॅसिटी नाही, हातपाय बघ कसं झाले बघ, पुरे कपडे घाण झाले. जातो घरी आंघोळ करतो पहिले. म्हणावं लागेल ना स्टँडर्ड विकारीचा आमच्या आहे काय. अरे यार एकदम खतरनाक. हॅलो गाईज, हा माझा मित्र बिकार धंदे तोऱ्या माऱ्या करून कपडे घ्यायला आलाय. आता घेतोय हे बघा छोटे आमचे रात्री. हो दाडवाला कपडा घ्यायचा माझ्या भावाला, दाडवाला कपडाच भेटत नाही. काहीच एक सीन झाला आपल्यासोबत. ॲक्च्युली आपण गेलो होतो जुडिओला चप्पल आणण्यासाठी. चप्पल तर घेतली नाही तिथून, कारण ती होती आपल्या अवकाशाच्या बाहेर. तिथून गेलं आहेररावला. म्हटलं आता इथून 2 शर्ट घेऊन टाकू. तर तिथं पण विषय असा होऊन गेला आपला, तर तिथं कार्डच मारती नाही. म्हटलं झालं धन्य, म्हटलं काही खरं नाही. त्याच्यात घरपर्यंत आलो, म्हणजे आता टेम्पल हिलला आहे आणि स्टँडर्ड विकारी जो आहे आपला, स्टँडर्ड विकारीच्या मामाने पेढे आणायला लावले होते आणि आम्ही नेमके खंडोबा टेकडीपर्यंत आलो. मग आम्हाला आठवण आले, ते पण कशी का तो काहीतरी दुबई फाटा बोलला, त्याच्यावरून आठवला का अरे दुधाचे पेढे आणायचे होते म्हणून. आता घरी जाऊन ऍक्शन करावं लागणार आहे का अरे विसरलो. ओ बाप रे. सो गाईज, तर जस्ट नाव तुमचं आलेलं आत्ताशी घरी. आणि आता आपण करणार मस्त जेवण. तुम्ही पण जा तुमच्या घरी जेवण करायला. तर चला गाईज, भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी घेऊन तुमच्यासाठी नवीन. जय महाकाल.